कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने। प्रणतक्लेशनाशाय प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। हरिओम, सगळ्यांना नमस्कार। आज आपण भगवद्गीतेचा 7वा अध्याय समजावून घेणार आहोत। 7वा अध्याय जो आहे त्याचं नाव आहे ज्ञान विज्ञान योग। सामान्यपणे गीतेचे 3 भाग केले जातात। एक आहे ज्ञानमार्ग, दुसरा आहे कर्ममार्ग, तिसरा आहे भक्तिमार्ग। आपण सुरुवात केली होती ज्ञानमार्गाने 2ऱ्या अध्यायामध्ये। त्यानंतर 6व्या अध्यायापर्यंत आपण भक्तिमार्गाकडे एकदम न जाता कर्ममार्ग आधी समजावून घेतला आणि त्याला ध्यानाची जोड दिली होती। ध्यान कसं करावं, का करावं हे पाहिलं। आता हळूहळू आपलं मार्गक्रमण भक्तिमार्गाकडे होणार आहे। 6व्या अध्यायात आपण काय पाहिलं त्याचं सार समजावून घेऊयात। स्वतःचा उद्धार जर करायचा असेल तर त्यासाठी आपलं वर्तन कसं असलं पाहिजे, आपण संयमपूर्वक वागलं पाहिजे। ज्यावेळेला आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये जगायचं असतं त्यावेळेला कोणत्याही भावनेचा अतिरेक टाळायचा असतो, म्हणजे संयम। त्याचप्रमाणे आपल्या मनाचं संतुलन करण्यासाठी श्वासगतीचं नियमन करावं, एकाग्र चित्त व्हावं आणि सातत्याने ध्यान आपल्या आयुष्याला जोडावं। यामुळे काय होईल, आयुष्यामध्ये सुख, शांती, समाधान याची प्राप्ती होईल, मनाची खऱ्या अर्थाने उत्क्रांती होईल, असं 6वा अध्याय सांगतो। आता 7वा अध्याय काय आहे, ज्ञान विज्ञान योग। याच्यामध्ये सृष्टीची उत्पत्ती कशी झाली याबद्दल भगवान श्रीकृष्णांनी माहिती दिलेली आहे, वर्णन केलेलं आहे। मात्र ही सगळी माहिती घेण्यासाठी आपली वृत्ती कशी असली पाहिजे, तर अभ्यासपूर्ण असली पाहिजे। आपण काही प्रश्न विचारतो त्यासाठी नम्रता असली पाहिजे आणि अर्थातच आपल्याला एखादी गोष्ट समजली आणि पटली तर त्यासाठी आपली समर्पण वृत्ती असायला पाहिजे। आता हे सगळं सामान्य माणसाच्या दृष्टीने विचारात घेतलं तर काय होईल, त्याला एकदम हे सगळं जमणार आहे का नाही। मग सुरुवातीच्या काळामध्ये थोडासा स्वार्थ असला तरी चालेल, सकाम भक्ती चालेल, परंतु उद्दिष्ट काय ठेवायचं आहे, उद्दिष्ट ठेवायचं आहे ज्ञानपूर्ण भक्ती। म्हणून या अध्यायामध्ये सृष्टीची माहिती घेता घेता आपण काय करायला हवं याबद्दल स्वामी विज्ञानानंद म्हणतात, सृष्टीच्या हेतूची चिंता आपण करू नये। सृष्टी फार मोठी आहे, तिची चिंता घेण्यासाठी ती समर्थ आहे। मग माणसाने काय करावं, माणसाने स्वतःच्या जीवनाचा हेतू शोधावा, तो निश्चित करावा, त्यामुळे माणसाचं कल्याण होईल। आता हे सगळं आपण थोडं सविस्तर समजून घेणार आहोत। 6व्या अध्यायाचा शेवट करताना भगवंतांनी प्रयत्नपूर्वक अभ्यास सातत्यावर भर दिला आहे, ध्यान कसं करावं त्यासाठी। त्याच्यातच शेवटच्या 2-3 श्लोकांमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की माझा परमभक्त कोण आहे, मोठा कोण आहे,
तर त्यांनी फार सुंदर वर्णन केलं आहे. जो ज्ञानवान आहे किंवा जो तप करणारा आहे त्याच्यापेक्षा योगी श्रेष्ठ आहे. योगापेक्षा श्रेष्ठ कोण आहे? सकाम कर्म करणाऱ्या योगापेक्षा भक्त श्रेष्ठ आहे. आणि या भक्तांमध्ये कोण श्रेष्ठ आहे? तर जो माझ्या ठिकाणी संपूर्णत्व या विश्वाचं मानतो, अंतरात्मा माझ्यामध्ये विलीन करतो, श्रद्धापूर्वक माझं भजन पूजन करतो, तो मला सगळ्यात श्रेष्ठ वाटतो असं म्हटलेलं आहे. म्हणजे ज्ञान, कर्म, तप, साधना, योग हे सगळे सांगता भगवंतांनी श्रेष्ठ भक्त कसा असायला हवा हे सांगितलेलं आहे. 7व्या अध्यायाची सुरुवात भगवंतांनी फार सुंदर केली आहे बरं का. त्याच्या 2ऱ्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात, विज्ञानासह ते ज्ञान संपूर्ण तुझं सांगतो, जे जाणूनी पुढे येथे जाणावेसे न राहते. म्हणजे काय? मी तुला विज्ञानासह ज्ञान, तत्त्वज्ञान सांगतो आहे आणि ते जर तू समजून घेतलंस तर वेगळं काही समजून घेण्याची गरजच राहणार नाही. काय आत्मविश्वास आहे भगवंताचा. एक मजेशीर गोष्ट सांगतो. या ठिकाणी 2 शब्द आलेले आहेत, ज्ञान आणि विज्ञान. मग आता पहा, ज्ञान म्हणजे काय आणि विज्ञान म्हणजे काय हे आत्ताच्या संदर्भात आपण लक्षात घ्यायला गेलो तर त्याचा अर्थ वेगळा होईल. पण गीतेच्या काळामध्ये काय असू शकेल? तर गीतेच्या काळामध्ये जे भगवंतांना अभिप्रेत आहे त्याच्यामध्ये 2 भाग आहेत. एक आहे ज्ञान, दुसरा आहे विज्ञान. ज्ञान म्हणजे काय? तर ज्ञान याचा अर्थ या सृष्टीची, या विश्वाची उत्पत्ती कशी झालेली आहे, या सृष्टीचा विस्तार कसा झालेला आहे, या सृष्टीमध्ये काय काय येतं, निसर्ग कसा आहे, ह्या सगळ्याबद्दलची माहिती, त्याचे नियम, हे सगळं जे आहे म्हणजे थोडक्यात भौतिक जगाची माहिती, त्याचे नियम म्हणजे ज्ञान असं त्यावेळेला अभिप्रेत होतं. आणि विज्ञान म्हणजे काय अभिप्रेत होतं? तर विज्ञान म्हणजे विशेष ज्ञान. सृष्टीचं ज्ञान म्हणजे सर्वसाधारण ज्ञान. पण हे ज्ञान करून घेणारं कोण आहे? ते करून घेणारं मन आहे, बुद्धी आहे, जाणीव आहे. त्या सगळ्याबद्दलची माहिती म्हणजे विज्ञान आहे. एवढंच नाही, मन, बुद्धी, चेतना यांचं ज्ञान झाल्यानंतर स्वतःच्या चैतन्याची जाणीव निर्माण करून घ्यायची आणि अंतिमतः परमेश्वराचं चैतन्य जे आहे हे समजवून घ्यायचं. ते पूर्ण स्वरूपाचं ज्ञान म्हणजे विज्ञान आहे. हो, आत्ताच्या काळाने जर आपण विज्ञान हा शब्द घेतला तर काय होईल? तो होईल फिजिक्स, सायन्स म्हणजे भौतिक विज्ञान. आता भौतिक विज्ञानाप्रमाणे एक उदाहरण घेऊयात. आपण पाणी हा शब्द घेतला तर आजचं विज्ञान काय म्हणतं? पाणी म्हणजे हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांचा संयोग म्हणजे पाणी आहे. हे झालं विज्ञान. हे आधुनिक काळातलं विज्ञान आहे. पण गीतेच्या काळातलं विज्ञान जे होतं ते आहे बुद्धी, चैतन्य, चेतना, परमशक्ती याचं ज्ञान करून घेणं म्हणजे विज्ञान आहे. त्या काळाच्या संदर्भाप्रमाणे आपल्याला ह्या सगळ्या शब्दांचे सूक्ष्म अर्थ लक्षात घ्यावे लागतात. हे आपण लक्षात ठेवावं. आता बघा, गीतेच्या सुरुवातीच्या काही 7व्या अध्यायातल्या श्लोकांमध्ये सृष्टी म्हणजे काय, सृष्टीची उत्पत्ती म्हणजे काय याबद्दल माहिती आलेली आहे. आता या सृष्टीच्या उत्पत्तीबद्दल सुद्धा आपल्याला माहिती घ्यायची झाली तर 2 पद्धतीने घ्यावी लागते. एक आहे तत्त्वज्ञानाच्या अंगाने आणि दुसरी आहे आधुनिक विज्ञानाच्या अंगाने. आता आधुनिक विज्ञानामध्ये
अनेक संदर्भ आलेले आहेत. उदाहरणार्थ बिग बँग थिअरी आहे, महास्फोट थिअरी, स्टेडी स्टेट थिअरी आहे. याबद्दलची मांडणी विज्ञानामध्ये अनेक तत्त्वचिंतकांनी वैज्ञानिकांनी केलेली आहे. त्यांच्यामध्ये कांट आहे, लाप्लास आहे, लायबनिज आहे, बॅकाव आहे, श्मिथ आहे, सुलिवान आहे, डार्विन आहे. हे सगळे विज्ञानाचे अतिशय उच्च अभ्यासक आहेत. त्यांनी त्यांच्या त्यांच्या काळामध्ये या सृष्टीबद्दलची अनेक तऱ्हेची मांडणी केलेली आहे. आपल्याला ती सगळी सविस्तर समजून घेणं हा आत्ताचा विषय नाही. फक्त विज्ञानाच्या अंगाने सृष्टीचं काय स्वरूप आहे ह्याचा संदर्भ मी आपल्याला दिला. मग आता तत्त्वज्ञानामध्ये काय आहे? तत्त्वज्ञानामध्ये सृष्टीच्या उत्पत्तीचं ज्ञान किंवा माहिती ही अगदी वेदांपासून आहे. ऋग्वेदामध्ये नासदीय सूक्त आहे. हे नासदीय सूक्त जे आहे त्यामध्ये सृष्टीच्या उत्पत्तीबद्दल संदर्भ आलेला आहे. तो मी थोड्या वेळाने सविस्तर सांगतो. नासदीय सूक्त आहे, हिरण्यगर्भ सूक्त आहे. त्याचप्रमाणे षडदर्शनं जी आहेत त्याच्यामध्ये सुद्धा संदर्भ आलेला आहे. उदाहरणार्थ वैशेषिक दर्शन आहे, सांख्य दर्शन आहे, योगदर्शन, पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा, ह्या सगळ्या जे षडदर्शन आहे त्याच्यामध्ये सुद्धा तत्त्वज्ञानाच्या अंगाने सृष्टीबद्दलच्या उत्पत्तीची माहिती आलेली आहे. मग आता थोडंसं सविस्तर आपण पाहूयात काय आहे. या सगळ्यामध्ये त्यातल्या त्यात सर्वमान्य, अगदी सर्वमान्य म्हणता येणार नाही, त्यातल्या त्यात अनेक शास्त्रज्ञांनी ज्याला अनुकूलता दर्शवलेली आहे असा विचार आहे तो म्हणजे महास्फोट सिद्धांत, बिग बँग थिअरी. त्यामध्ये काय म्हटलं आहे, सुमारे 450 कोटी वर्षापूर्वी सूर्याच्या गोळ्यापासून पृथ्वी अलग झाली. त्याच्यापासून हळूहळू अनेक ग्रह निर्माण झाले. पृथ्वी सूर्याभोवती फिरायला लागली, हळूहळू थंड होत गेली. त्याच्यावर मग पाण्याची आणि हवेची निर्मिती झाली. त्यानंतर मग सजीवांची निर्मिती झाली. असं करत 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 सुमारे 10 लाख वर्षापूर्वी मानवाच्या पूर्वजाची निर्मिती झाली. हे सगळं जे आहे ह्याला म्हणतात बिग बँग थिअरी. आता या बिग बँग थिअरीमध्ये खरं म्हटलं तर सुरुवात जी झालेली आहे ती त्याच्याही आधीपासून झालेली आहे. आणि ती कशी झालेली आहे तर त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की 13.5 अब्ज वर्षापूर्वी या सृष्टीमध्ये काय होतं, एक अत्यंत लहान कण होता, एक लहान घनबिंदू होता, अतिशय घनदाट असं त्याचं स्वरूप होतं. आणि त्याच्यापासून हळूहळू विश्वाची निर्मिती झाली, उत्पत्ती झाली. करत 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 पुढे सगळं गेलेलं आहे. आणि या सृष्टीचा शेवट कशात होणार आहे? शेवट होणार आहे बिग क्रंच. म्हणजे महास्फोट जसं आहे तसं महाआकुंचन असं म्हटलं आहे. अर्थात हा काळाचा जो भाग आहे ना हा काहीशे कोटीपासून काही अब्ज वर्षापर्यंत जातो. आपला आत्ता तो अभ्यासाचा सविस्तर विषय नाही, फक्त मी तुम्हाला काही संदर्भ सांगितलेले आहेत. स्टेडी स्टेट थिअरीमध्ये काय म्हटलं आहे, त्यात म्हटलेलं आहे विश्व कुठे निर्माण झालं, कुठे लयाला जाईल असं नाही. विश्व पहिल्यापासून आहे तसंच होतं आणि पुढेही तसंच राहणार आहे. स्टेडी स्टेट थिअरी. अर्थात अशा या विविध सिद्धांतांबद्दल वैज्ञानिकांमध्ये एकमत नाही. मग त्याच्यामध्ये लाप्लासने नेब्युलर थिअरी मांडली, लायबनिजने सूर्यापासून पृथ्वीची निर्मिती कशी झाली, बॅकावने सांगितलं सूर्याला धूमकेतूची धडक बसली त्यामुळे पृथ्वीसह इतर ट्रस्टची निर्मिती, इतर ग्रहांची निर्मिती झाली. मग हे सगळं एक 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 संदर्भ पाहायला गेले तर एकमत आढळत नाही.
मग वैज्ञानिकांमध्येच एकमत नसेल तर आपण काय करायचं? स्वामीजींनी एका प्रयोगविचनामध्ये आणि पुस्तकामध्ये संदर्भ दिलेला आहे. त्यांनी म्हटलं सायन्स हे आजच्या जगाचा विश्वास आहे तो असला पाहिजे, पण सायन्स हे सातत्याने प्रगत होत आहे आणि त्यामुळे आज विज्ञान काय म्हणतं आहे ते आपण समजावून घेतो आहे. 50 वर्षापूर्वी विज्ञान काही वेगळं म्हणत होतं, 100 वर्षापूर्वी वेगळं होतं, अजून 100 वर्षांनी काही वेगळं असेल, पण याचा अर्थ विज्ञानाचं महत्त्व कमी आहे का? अजिबात नाही. आजच्या घडीला विज्ञान काय म्हणतं ते आपण पाहतो आहे. म्हणून कार्ल पिअर्सन या शास्त्रज्ञाच्याबद्दल स्वामीजींनी संदर्भ दिला आहे. डिक्शनरी ऑफ सायन्समध्ये हा कार्ल पिअर्सन काय म्हणतो? एक तत्त्वचिंतक शास्त्रज्ञ आहे. तो म्हणतो की ज्यावेळेला आम्हाला सृष्टीच्या मूळ कारणाकडे जावं लागलं, याचं मूळ कारण काय, याचं मूळ कारण काय, याचं मूळ कारण काय, त्यावेळेला त्याचं प्रसिद्ध स्टेटमेंट आहे. त्यांनी त्यात म्हटलेलं आहे, व्हेन वी कम टू दी फर्स्ट कॉज हिअर बिगिन्स अवर इग्नरन्स. पुन्हा ऐका, व्हेन वी कम टू दी फर्स्ट कॉज हिअर बिगिन्स अवर इग्नरन्स. ज्यावेळेला आम्ही सृष्टीच्या पहिल्या कारणापाशी येऊन थडकतो त्यावेळेला आमचं अज्ञान सुरू होतं. का? याचं कारण काय, याचं कारण काय, याचं कारण काय, मूळ कारणाचं कारण काय माहीत नाही. मग विज्ञान आज एवढंच म्हणतं की पंचमहाभूतं जी आहेत, पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश, आकाश तत्व मांडलेलं आहे, पण पृथ्वी आप तेज वायू हे सगळं जे आहे त्याच्यापासून सृष्टीची निर्मिती झालेली आहे. पण ही 4च तत्व आहेत का? नाही. विज्ञानामध्ये एकेकाळी 93 मूलतत्व मानली गेलेली आहेत. हळूहळू त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी नंतर वाढ केलेली आहे. पण एक आहे, या सगळ्या विज्ञानाच्या अभ्यासामध्ये भौतिक जगाच्या निर्मितीबद्दल माहिती आलेली आहे, पण या भौतिक जगाचं ज्ञान करून घेणारं मन, बुद्धी, चैतन्य, आत्मा, परमेश्वर, परमात्मा हे शब्द कुठे येतात का? अजिबात नाही. विज्ञानामध्ये ते शब्द येत नाहीत. थोडक्यात जे जाणून घ्यायचं त्याची माहिती आलेली आहे, पण या सगळ्याला जाणणारा कोण आहे त्याच्याबद्दल विज्ञान अजूनही काहीही स्पष्टपणे बोलत नाही. हा एक भाग झाला. आता आपण भारतीय तत्त्वज्ञानाकडे वळूया. भारतीय तत्त्वज्ञानामध्ये ऋग्वेदापासून ज्ञानाची मांडणी सुरू झालेली आहे आणि त्याच्यामध्ये नासदीय सूक्त हे सृष्टीच्या रचनेची माहिती देणारं अतिशय मूलभूत सूक्त आहे. सूक्त म्हणजे काही श्लोक, काही ओव्या. मग नासदीय म्हणजे काय? न असत, नासत, जे अस्तित्वात नाही त्याचं वर्णन केलेलं आहे नासदीय सूक्त. त्याचं वर्णन फार विलक्षण आहे. केव्हा तरी ते सविस्तर सांगेन मी आपल्याला. त्याच्यावर स्वतंत्र बोलणंसुद्धा खरं मजेचं राहील. त्यावेळेस काय म्हटले? त्यांनी म्हटले, त्यावेळेला सृष्टीच्या आरंभापूर्वी काहीही अस्तित्वात नव्हतं, कदाचित होतंही, पण हे खरंच आहे का? त्यावेळेला काही स्पंदत होतं का? का काहीच स्फुरण पावत नव्हतं? कदाचित त्यावेळेला काळ, प्रकाश अशा काही जाणीवा होत्या का? काही दिशा अशी जाणीव होती का? होतीही नव्हतीही, काहीही असू शकतं. पण हे खरंच आहे का? जो निर्माता आहे त्यालाही हे सत्य कळू शकेल का? का कदाचित त्यालाही कळणार नाही? अशा गूढ भाषेमध्ये नासदीय सूक्त वर्णन करतं. तुम्ही म्हणाल काय ही भाषा? पण आजच्या विज्ञानाला विचारायला गेलं तर तेही म्हणतं ह्या सृष्टीच्या आरंभाला काय होतं? हे असू शकेल का? हे असू शकेल का? कदाचित असेल, कदाचित वेगळे असेल.
तत्त्वज्ञान आणि विज्ञान दोन्ही एकाच पातळीवर येतात हे लक्षात ठेवा. म्हणून जसं नासदीय सूक्त आहे तसं अजून एक सूक्त आहे बरं का, फार मजेशीर माहिती आहे. त्याचं नाव आहे हिरण्यगर्भ सूक्त. हिरण्यगर्भ म्हणजे एका तऱ्हेने सोन्याचा अतिशय दीप्तिमान गोळा म्हणजे हिरण्यगर्भ. मग त्याच्यात काय म्हटलेलं आहे? त्यात म्हटलेलं आहे सुरुवातीला त्याच्या वैभवात सुवर्णगर्भ म्हणून एक होता. तो काय होता? तो असा पदार्थ किंवा असं ते तत्व होतं की जे भूमी, आकाश, पाणी, अवकाश आणि त्याखालील सर्व गोष्टींचा एकमेव स्वामी म्हणून प्रकट झाला होता. हिरण्यगर्भ जणू काही एक सोन्याचं अंड होतं आणि त्याच्यापासून ही सगळी निर्मिती झालेली आहे असं विलक्षण वर्णन आहे. आता याबरोबर कणाद ऋषी आहेत, कपिल ऋषी आहेत. या सगळ्यांनी वैशेषिक, सांख्य, योग अशा सगळ्याच्यामध्ये अनेक तत्त्व मांडलेली आहेत. त्यांनी कोणी 25 तत्त्व मांडली आहेत, कोणी 26 तत्त्व मांडलेली आहेत. येथे सुद्धा एकवाक्यता नाही आहे. भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णांनी 8 तत्वांचा उल्लेख केलेला आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, मन, बुद्धी, अहंकार ह्या 8 तत्वांचा उल्लेख केलेला आहे. आता बघा, मग भारतीय तत्त्वज्ञानामध्ये एकवाक्यता आहे का? नाही. विज्ञानात जशी नाही तशी इथेही नाही आहे. म्हणून काही वेळेला ऋषींना काही संकल्पना विचारायला सुरुवात केली. हो, या परमेश्वराचं, परमशक्तीचं वर्णन काय आहे? ते करायला लागतात आणि करता करतात ते म्हणतात नेती नेती, असंही नाही, असंही नाही, असंही नाही. आम्ही वर्णन करतोय खरं, पण हे परिपूर्ण वर्णन आम्हाला शब्दात करता येत नाही. आणि म्हणून भगवंतांनी ज्ञानविज्ञानामध्ये सृष्टीच्या रचनेचं ज्ञान जसं महत्त्वाचं आहे त्याप्रमाणे या सगळ्याला जाणून घेणारी बुद्धी, मन, अहंकार या सगळ्यांनी अंतिमतः चैतन्याचं, अंतिम चैतन्याचं, परमशक्तीचं ज्ञान घेणं महत्त्वाचं आहे हे मांडलेलं आहे. हा भाग आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. आता या सगळ्या अभ्यासामध्ये आपल्याला एक लक्षात घ्यायला पाहिजे आणि ते म्हणजे विज्ञान असो, तत्त्वज्ञान असो, त्यांचा अभ्यास चालू राहतो. त्यांना अपूर्ण म्हणणं एवढी आपली बुद्धीची क्षमता आहे का हो? कुठे ते महान ऋषीमुनी, कुठे ते महान शास्त्रज्ञ, त्यांच्या पासंगालाही आपली बुद्धी पुरणार नाही. मग आपण कशाला त्यांच्याशी स्पर्धा करायची? आपण एक लक्षात घेऊयात, ते महत्त्वाचं आहे. आणि ते म्हणजे हा सगळा अभ्यास जो आहे, हा सगळा अभ्यास विविध वैज्ञानिक, तत्त्वचिंतक यांच्याकडे सोपवून देऊयात. आणि आपण काय करूयात? आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की ज्या अर्थी आपण जगतो आहोत त्या अर्थी या सृष्टीमध्ये अनेक पदार्थांच्या साहाय्याने आपलं आयुष्य चालू आहे. शंका आहे का याच्याबद्दल? तुम्ही आम्ही जिवंत आहोत याच्याबद्दल शंका आहे का? नाही ना मित्रांनो. मग ही सृष्टी आहे, तुम्ही आहोत, मी आहे, आणि या सृष्टीमध्ये काही नियम आहेत. त्या नियमानुसार हे विश्व चालतं, याबद्दल दुमत ठेवूयात नको. आणि मग एक करूयात, बाकीचा अभ्यास आपण तत्त्वज्ञ आणि शास्त्रज्ञांकडे सोपवला आहे ना, मग आपण एक करूयात. आपण स्वला ओळखायला शिकूयात, स्वतःचा हेतू जाणूयात, त्या दिशेने वाटचाल करूयात, त्या दिशेने आपलं वर्तन ठेवूयात. स्वामी विज्ञानानंद यांनी पर्पज ऑफ द युनिवर्स या ग्रंथामध्ये हेच म्हटलेलं आहे. त्यांनी म्हटलेलं आहे, या विश्वाचा हेतू जाणण्यास विश्व समर्थ आहे. आपण आपल्या आयुष्याचा हेतू जाणून त्याप्रमाणे वागायला सुरुवात करूयात. कळलं? इथे आपण एक मुद्दा पूर्ण करूयात.
आणि पुढे जाऊयात. आता आपलं अभ्यासाचं पुढचं उद्दिष्ट काय आहे ते लक्षात घेऊयात. आपण म्हटलं की या सृष्टीमध्ये काही नियम आहेत. मग माझ्या जगण्याचं उद्दिष्ट काय असलं पाहिजे? तर या सृष्टीचे नियम समजून घ्यायचे. कशासाठी? माझ्या जीवनामध्ये मला सातत्याने काय हवं असतं? मला सुख हवं असतं. सुखामध्ये सातत्य हवं असतं आणि दुःखापासून निवृत्ती हवी असते, म्हणजे दुःख नको असतं. मग हे कसं होतं? विज्ञानामध्ये आणि तत्त्वज्ञानामध्ये आपण सविस्तर अभ्यास केल्यानंतर लक्षात येतं की जे जे बाह्य गोष्टींवर अवलंबून आहे अशा गोष्टींपासून मिळणारं सुख जे आहे हे बाह्य सुख म्हणजे तात्पुरतं सुख आहे. नाशिवंत पदार्थांपासून जे मिळतं ते बाह्य सुख, ते तात्पुरतं सुख आहे. आंतरसुख कशावर अवलंबून आहे? जे आत्मसुखावर, शांतीवर आणि समाधानावर असतं ते. थोडक्यात जे जे परावलंबी आहे ते दुःख, जे जे स्वावलंबी आहे ते सुख. मला कोणत्या तरी पदार्थापासून, कोणत्या तरी व्यक्तीच्या माध्यमातून सुख मिळणार आहे हा समज जो असतो तो परावलंबी सुखाचा भाग आहे. पण मी स्वांत सुखाय, मी स्वतः आनंदात राहीन, समाधान घेईन, शांत राहीन, माझ्या भावनांचं संयमन करीन, याच्यातून मिळणारं जे सुख आहे ते सुख स्वावलंबी सुख आहे. तिकडे आपल्याला वळायला पाहिजे. आणि म्हणून सुखदुःखाचं एकमेकात होणारं रूपांतर हे स्वामीजी नेहमी विज्ञानाच्या माध्यमातून मांडताना न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशनची माहिती आणि उदाहरण द्यायचे. काय थर्ड लॉ ऑफ मोशन? एव्हरी ॲक्शन हॅज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. बरोबर? ॲक्शन रिॲक्शन इक्वल अँड अपोजिट. मग तेच आहे, स्वामीजींनी त्या सगळ्याचं अभ्यास करून म्हटलेलं आहे, मी सुखासाठी जे जे क्रिया करतो त्या क्रियेतून प्रतिक्रिया निर्माण होणार आहे आणि ती दुःखरूप असणार आहे. अर्थात याबद्दलचा सविस्तर अभ्यास मनशक्तीच्या 3 दिवसाच्या वर्गात, 1 महिन्याच्या वर्गात आपण सविस्तर करू शकाल. त्यासाठी आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा आमंत्रण आहे. मग यासाठी मगाशी आपण पाहिलं तसं ज्ञान घेण्यासाठी आपल्या मनाची स्थिती कशी असली पाहिजे? अभ्यासपूर्ण, नम्रतापूर्ण आणि समर्पण वृत्ती. ह्या सगळ्याच्या माध्यमातून आपण आता पुढे जाऊयात. 10व्या श्लोकामध्ये भगवंतांनी एक वेगळ्या प्रकारची माहिती दिलेली आहे. ते म्हणतात, सर्व भूतात जे बीज ते मी जाण सनातन. सर्व भूतात जे बीज ते मी जाण सनातन म्हणजे काय? माझ्यातून तिन्ही झाले सात्विकाधिक भावते. सगळ्या जगाचं मूळ जे आहे ते मी आहे, सगळ्या जगाचं बीज जे आहे ते मी आहे असं भगवान मानतात. आता पहा, आपण एक प्रॅक्टिकल उदाहरण घेऊयात. एखादं झाडाचं बी असतं. समजा आंब्याची कोय घेतली, ती जमिनीमध्ये रुजली, तर त्याच्यापासून कुठल्याही बीपासून बीचं विघटन होतं, त्याच्यापासून रोप होतं, रोपाचं झाड होतं, झाडाचा वृक्ष होतो, वृक्षाचा संभार, पानं फुलं फांद्यांचा संभार खूप मोठा होतो. या सगळ्याला बीचं अस्तित्व कुठे राहिले? बी राहिले का? तुम्ही मला कहो नाही, ती बीचं तर रूपांतर झालं. मग बी म्हणजे बीज नष्ट झालं का? नाही. ते बी, त्या बीजतत्व सगळ्या वृक्षभर पसरलेलं आहे.
पुन्हा त्या वृक्षाला फळं येणार आहेत, त्या फळांमध्ये पुन्हा बी असणार आहे, पुन्हा ती बी रुजली की त्याच्यापासून वृक्ष होणार आहे. अनंत काळ हे सगळं चालू राहतं. भगवान म्हणतात माझ्या मूलतत्वापासून ही सगळी सृष्टी निर्माण झालेली आहे, हे तू जाण. हे जाणणं म्हणजे सृष्टीचं ज्ञान घेणं आहे. एवढं झाल्यानंतर भगवान म्हणतात मग आता तू मला जाणलंस ना, मग मला तू समर्पित वृत्तीने माझं भजन पूजन कर ना. आणि तिथे ते म्हणतात असं भजन पूजन करणारा तो भक्त. बरं आहे. मग हा भक्त म्हणजे ढोबळ भक्त आहे का? नाही. भगवंताने त्याचे 4 प्रकार वर्णन केलेले आहेत. या अध्यायाचा 16वा श्लोक जो आहे, 16 आणि 17, त्याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलं ते ऐका. भगवान म्हणतात 16व्या आणि 17व्या श्लोकामध्ये भक्त चौघे सदाचारी भजती मज अर्जुना ज्ञानी तसेची जिज्ञासू हितार्थी आणि विवळ ज्ञानी वरिष्ठ सर्वात नित्ययुक्त अनन्य जो अत्यंत गोड मी त्यास तोही गोड जसा मज. म्हणजे काय केले भगवंतांनी इथे भक्तांचे 4 प्रकार केलेले आहेत. कोणते कोणते 4 प्रकार आहेत? ते आहेत आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी. 4 प्रकार आहेत बरं का. आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी. आता हे 4 प्रकार कसे आहेत हे आपण जरा समजावून घेऊयात. हे 4 भक्त जे आहेत त्याचा सोप्या भाषेत अर्थ स्वामीजींनी सांगितलेला आहे. स्वामीजी म्हणतात अर्थार्थी भक्त म्हणजे कोण? तर जो सातत्याने काही ना काहीतरी याचना करत असतो. मला काहीतरी हवं आहे, मला काहीतरी हवं आहे, मला काहीतरी हवं आहे, परमेश्वराकडे मागणी करतो, तो अर्थार्थी. स्वामीजी याबद्दल गमतीशीर काही गोष्टी सांगायच्या बरं का. ते म्हणायचे एक भक्त होता, तो देवापाशी गेला आणि काय म्हणाला, मागणी मागून त्याने काय मागितली, देवा मी लोअर डिव्हिजनल क्लार्क आहे, मला अप्पर डिव्हिजनल क्लार्क कर. म्हणजे मी साधा क्लार्क आहे, मला मोठा क्लार्क कर. अरे काय मागणी करतो आपण. असाच एक भक्त, एक तरुण मुलगी मारुतीच्या देवळात गेली, हनुमानाच्या देवळात. आता हनुमान म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, परमश्रेष्ठ, बुद्धिमान, ब्रह्मचारी. त्याच्याकडे जाऊन ती तरुणी काय म्हणते, हे मारुतीराया माझं लग्न लवकर जमू दे. कोणाकडे काय मागायचं हे तर कळलं पाहिजे ना. पण जो अर्थार्थी असतो त्याला फक्त मागणं कळत असतं, त्यासाठीचे जे कष्ट असतात ते देण्याची तयारी नसते. दुसरा जो आहे तो आहे आर्त म्हणजे विवळ. संकटात सापडला की देवाचा धावा, देवा मला वाचव, देवा मला वाचव, देवा मला वाचव, आर्त असतो. आता ह्यालासुद्धा भगवान प्रत्येक वेळेला मदत करू शकतो का? एक छान गोष्ट आहे. एकदा शंकर पार्वती कैलासावर बसले होते आणि त्यावेळेला एका भक्ताला काही लोक त्रास देत होते. तो भक्त छान रस्त्याने भजन करत चालला होता. काही वात्रट मुलांना वाटलं काय वेडेपणाने गातोय, म्हणून ते त्याला त्रास द्यायला लागले. त्याला त्रास द्यायला लागल्यानंतर त्याने भगवंताचा धावा केला. आता ओम नमः शिवायचा जप चालू होता,
म्हणून त्याने म्हटलं, हे शिवशंकरा, हे लोक मला त्रास देत आहेत, मला वाचव. आर्त मनापासून त्याने धावा केला. पार्वती म्हणाली, अहो तुमचा भक्त संकटात सापडला, जा की मदतीला. तर बायकोचं न ऐकून देवाला तरी चालतं का? उठला बिचारा आणि जायला लागला. काही थोडं अंतर गेला आणि परत आला. पार्वतीने विचारलं, काय हो, काय झालं, तुम्ही नाही मदतीला गेला? एवढा तो तुमचा विवळपणे धावा करत होता, तुम्ही मदतीला जायचं सोडून परत आलात? भगवान शंकर म्हणाले, हो मी त्याच्या मदतीला निघालोच होतो, पण मला लक्षात काय आलं, तो माझा धावा करत होता म्हणून मी वेगाने निघालो, पण तोपर्यंत त्याचा संयम भक्तीवरचा संपला. आणि त्याने काय केलं, त्याने त्या मुलांकडे रागाने पाहिलं, रस्त्यावरचा एक दगड उचलला आणि म्हणाला, यासमोर कोणी एक एक येत असेल तर एकेकाचं टकुरं फोडतो. आता बघा, शंकर म्हणाले, आता तो स्वतःचं संरक्षण करायला निघाला, मी कशाला जाऊ त्याच्या रक्षणाला? आर्त असेच असतात. गमतीचा भाग सोडून द्या. आपण संकटात सापडलो त्याच वेळेला देवाची आठवण होते, ते अर्थभक्त. तिसरे आहेत ते जिज्ञासू. त्यांना भगवान म्हणजे काय आहे, सृष्टी म्हणजे काय आहे, रचना म्हणजे काय, हे सगळं जाणून घेण्याची इच्छा असते, जिज्ञासा असते, त्यासाठी अभ्यासाची तयारी असते. त्याला म्हटलं आहे जिज्ञासू भक्त. पण त्याच्याही पलीकडे त्यांनी म्हटलेलं आहे, माझा सगळ्यात आवडता भक्त कोण? ज्ञानी भक्त. ज्ञानी भक्त म्हणजे काय? ज्ञानी भक्त याचा अर्थ असा आहे की जो या सगळ्या सृष्टीचे नियमही जाणतो, पण या सृष्टीची रचना करणारा मी आहे, परम शक्ती आहे हे जाणतो आणि स्वतःच्या आयुष्याचं कर्माचं नीट नियोजन करून उरलेल्या वेळात माझं भजन पूजन मनापासून करतो, जे काही त्यांनी कार्य केले ते मला समर्पित करतो, तो खरा ज्ञानी भक्त. आणि तो माझा आवडता आहे असं भगवंतांनी सांगितलेलं आहे. मग हे सगळं आपण लक्षात घेतल्यानंतर आपल्याला कळलं पाहिजे की खरोखर ह्या सृष्टीचं स्वरूप जे म्हटलेलं आहे की एकच भगवंत आहे आणि सगळीकडे तो असतो. तो ह्याच्यात आहे, मग ही वेगळं आहे, ते वेगळं आहे, पंचमहाभूत वेगळं आहे, कसं आहे हे सगळं? याची निर्णया ठिकाणी उदाहरणं आलेली आहेत. आणि त्याच्यामध्ये एका तत्त्वचिंतकाने खुलासा करताना म्हटलेलं आहे की संसाराचं मूळ बीज भगवंत आहे आणि त्याच्यापासून सगळं निर्माण झालं आहे. कसं? एक लक्षात घ्या, सोनं हा धातू घ्या, त्या सोन्यापासून अनंत प्रकारचे दागिने करता येतील की नाही? तर दागिन्यांची नावं काही मला फार सांगता येणार नाहीत, भगिनी वर्गाला जास्त माहिती, पण अनेक प्रकारचे दागिने असतात. दागिन्यांचं स्वरूप, त्याची जडणघडण, त्याचं सौंदर्य वेगवेगळं असलं तरी मूळ धातू कोणता आहे? सोनं. लोखंडापासून अनेक अवजारं निर्माण करता येतील, अवजारं अनेक आहेत, अनेक वस्तू आहेत, पण मूळ काय आहे? मूळ लोखंड आहे. मातीपासून अनंत प्रकारची भांडी करता येतील, पण त्याचं मूळ तत्त्व काय आहे? माती आहे. एका उपनिषदामध्ये याबद्दलचं वर्णन केलेलं आहे आणि त्याच्यात त्यांनी म्हटलेलं आहे की एखादा नगारा असतो किंवा एखादं वाद्य आहे, त्या वाद्यातून अनंत प्रकारचे ध्वनी निर्माण होऊ शकतात की नाही? तंबोरा आहे, वीणा आहे, तार असते, एकाच प्रकारच्या तार असतात, त्यातून अनंत रागदारी संगीतातले राग निर्माण होऊ शकतात की नाही? होतात. अरे मग जर सोनं, लोखंड, माती, तंबोरा, नगारा हे एकच असूनसुद्धा त्याच्यापासून अनंत गोष्टी निर्माण होऊ शकतात, मग मूळ परमेश्वराचं बीज एक आहे,
त्याच्यापासून ही सगळी सृष्टी निर्माण झालेली आहे असं मानण्यात काय अडचण आहे? काहीच अडचण नाही आहे. विज्ञानही म्हणतं आणि तत्त्वज्ञानही म्हणतं की अगदी सुरुवातीला मूळ एक छोटंसं अत्यंत घन स्वरूपाचं सूक्ष्म असं बीज होतं आणि त्याच्यापासून या सगळ्या सृष्टीची निर्मिती झाली. एक गोष्ट आठवली. ऋषी आणि त्यांचे शिष्य बसलेले होते. एका शिष्याला असाच प्रश्न पडला. तो म्हणाला, आचार्य, एका बीजापासून सगळ्या सृष्टीची निर्मिती झाली, परमेश्वराच्या जे बीजापासून, हे कसं काय हो? तर ते ऋषी म्हणाले, एक उदाहरण देतो. तिकडे वडाचं झाड होतं आणि त्या वडाच्या झाडाचं एक फळ असतं, त्याला म्हणतात न्यग्रोध. न्यग्रोधाचा वृक्ष होता तो, म्हणजे वडाचा वृक्ष, वटवृक्ष होता. त्याचं एक फळ पडलेलं होतं. त्याने ते आणायला सांगितलं त्या शिष्याला. त्याने आणलं. ते म्हणाले, जरा ते फोड बरं. काय आत? त्याने ते वरचं साल काढलं. म्हणाला, एक कठीण कवच आहे. म्हणजे ते फोड. ते फोडल्यानंतर आतमध्ये मृदू कवच लागलं. तो म्हणा, आतमध्ये काय? मृदू कवच आहे. ते फोडलं. ते फोडलं. ते म्हणाले, आता शेवटचं आहे ना? ठीक आहे, ते फोड. आतमध्ये काय आहे? तो म्हणाला, आतमध्ये पोकळी आहे. आतमध्ये काही नाही आहे गुरुवर. गुरुजी म्हणाले, अरे आतमध्ये काही नाही आहे, ती पोकळी आहे, त्याच्यापासूनच हा वटवृक्ष निर्माण झाला आहे ना. हो, बरोबर आहे म्हणाला. अरे मग तसं ही सगळी सृष्टी जी आहे ही एका सूक्ष्म परमेश्वरूपी बीजापासून निर्माण झाली आहे, असं का मानू नये? हे सगळं तत्त्वज्ञान भगवंतांनी या 7व्या अध्यायात मांडलेलं आहे. आणि म्हणून आपल्याला हे सगळं लक्षात घेतलं पाहिजे की शेवटी आपण हे परिवर्तनशील जग जे आहे ते सतत बदलतं आहे, मान्य आहे. पण हा बदल म्हणजेच खरं आहे, सत्य आहे, असं जाणणं म्हणजे अज्ञान आहे. परंतु अंतिमतः फक्त परिवर्तन जरी आपल्याला दिसत असलं तरी त्याच्या पलीकडे कुठेतरी एक अपरिवर्तनीय तत्व आहे, हे जाणणं म्हणजे शहाणपण आहे. हे आपण लक्षात घेऊयात. आणि मग हे सगळं लक्षात घेऊन आता काय करायचं आहे? माझं कर्तव्य काय आहे? माझं कर्तव्य, माझा निश्चय आहे परमेश्वराचं खरं स्वरूप जाणणं. या ठिकाणी स्वामीजींच्या ग्रंथाची आठवण होते. त्या ग्रंथाचं नाव आहे गॉड रिकन्सिडर्ड ए काम रिव्होल्ट. देवाचा स्वरूप कसं आहे याबद्दल स्वामीजींनी त्यांची संकल्पना त्यात मांडली आहे. आणि ते म्हणाले की देवाचं तत्व काय आहे, त्याच्यात एकूण 4 तत्व त्यांनी मांडलेली आहेत. कोणची? नॉलेज, ट्रूथ, न्यूट्रॅलिटी, इक्वॅलिटी. नॉलेज म्हणजे ज्ञान, ट्रूथ म्हणजे सत्य, न्यूट्रॅलिटी म्हणजे अलिप्तता, इक्वॅलिटी म्हणजे समता. आता याच्यात जस्टिस म्हणजे न्याय आला. त्याच्यामध्ये नॉलेजमध्ये कॉझॅलिटी म्हणजे कार्यकारण भाव आला. हे सगळं त्याच्यामध्ये आलेलं आहे. पण त्या सगळ्यामध्ये एक तत्व महत्त्वाचं आहे, ते म्हणजे सत्य. स्वामीजींना सत्य हा शब्द अतिशय जवळचा वाटायचा. म्हणून ते म्हणायचे की सत्य स्वरूप परमेश्वरा. हे परमेश्वराचं स्वरूप कसं आहे? सत्य स्वरूप परमेश्वर आहे. सत्य हेच अंतिम आहे. एकदा स्वामीजींना कोणीतरी विचारलं की स्वामीजी, सत्य असं आपण म्हटलं जातं, पण सत्याची निश्चित व्याख्या तरी काय आहे? आता बघा, स्वामीजी हे प्रत्येक शब्दाची, गोष्टीची व्याख्या करण्यात खूप त्यांना आवड होती आणि ते करायचे. ज्ञान अगाध होतं त्यांचं. मग त्यांनी सत्याबद्दल सांगताना काय म्हटलं आहे? त्यांचं वाक्य आहे, ते मी वाचून दाखवतो. त्यांनी म्हटलेलं आहे, ट्रूथ इज ॲन ऑब्जेक्टिव्ह रिॲलिटी, सब्जेक्टिव्हली नोन, टोल्ड
विथ अ डिटॅच माइंड. पुन्हा लक्षात घ्या, ट्रूथ इज ॲन ऑब्जेक्टिव्ह रिॲलिटी सब्जेक्टिव्हली नोन टोल्ड विथ ए डिटॅच माइंड. पुन्हा एकदा वाचतो. ट्रूथ इज ॲन ऑब्जेक्टिव्ह रिॲलिटी सब्जेक्टिव्हली नोन टोल्ड विथ ए डिटॅच माइंड. सत्य म्हणजे काय? तर व्यक्तीला ज्ञात झालेली भौतिक घटनेबद्दलची माहिती अलिप्त मनाने सांगणं. अर्थात हे भावार्थ केला आहे, त्याचा फक्त अर्थ सांगितला आहे. शब्दशः भाषांतर थोडं वेगळं होईल. अर्थ काय? व्यक्तीला ज्ञात झालेली भौतिक घटनेबद्दलची माहिती अलिप्त मनाने सांगणं, त्याच्यात लिप्तता असता कामा नये. एक उदाहरण या बाबतीतलं सुंदर आहे. स्वामीजींच्या समोर लोक असायचे. तर स्वामीजींना कोणीतरी विचारलं की स्वामीजी याचा अर्थ नक्की कसा सांगायचा? अलिप्तपणे सांगणं म्हणजे काय? ते म्हणाले, एक उदाहरण घ्या. त्याने एका व्यक्तीला उठवलं आणि त्याने सांगितलं, समोर भिंत दिसते? हो. भिंतीचा रंग कोणता आहे? त्यांनी सांगितलं, थोडासा हिरवा आहे, हिरवा रंग. ठीक आहे. त्याने विचारलं, आता घड्याळात किती वाजलेत? त्याने सांगितलं 7:05. पुढे स्वामीजींनी विचारलं की तुम्हाला गेल्या महिन्यामध्ये तुमच्या साहेबांनी तुमच्या चुकीबद्दल एकदा काहीतरी सांगितलं होतं, आठवतं आहे का काही ते? तो लगेच म्हणाला, हां ते आठवलं, मला तो असा बोलला होता, हे झालं होतं, ते झालं होतं, पण माझी काही चूक नव्हती त्याच्यात खरं म्हटलं तर. स्वामीजी म्हणाले, बघा, तुम्हाला भिंतीचा रंग विचारला, घड्याळाची वेळ सांगितली, तुम्ही लगेच सांगितली, काही कारण त्याच्यामध्ये तुमची भावना काही गुंतलेली नव्हती. तुमच्या साहेबाबद्दल विचारलं तर लगेच तुमची भावना जागृत झाली. तुम्हाला तुमच्या पत्नीबद्दलचं मत विचारलं तर लगेच वेगळी भावना होईल. तुमच्या मुलीबद्दल वेगवेगळ्या भावना होतील. का? तुम्ही डिटॅच माइंडने सांगत नाही, तुम्ही अटॅच्ड होता, त्याच्याशी तुम्ही स्वतःला जोडून घेता भावनेने, त्यामुळे संपूर्ण सत्य सांगू शकत नाही. स्वामीजी अशा छोट्या छोट्या उदाहरणांनी अनेक तऱ्हेचं ज्ञान आपल्यापर्यंत पोचवत असायचे. म्हणून त्यांनी म्हटलं आहे, आर्त म्हणजे दुःखाने विवळ, अर्थार्थी म्हणजे भौतिक इच्छा असलेला, जिज्ञासू जो या दोन्हीच्या पलीकडे जे आहे त्याचा शोध घेणारा, आणि ज्ञानी म्हणजे निष्काम कर्म, अनन्य भक्ती, सर्वश्रेष्ठ परमतत्वाचा निश्चित शोध घेतं, तो खरा ज्ञानी. ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन करताना असंच म्हटलेलं आहे की जे परब्रह्म आहे त्याची मूळ संकल्पना आहे ती लक्षात घ्या. सगळी सृष्टी जी दिसते ती एका तऱ्हेने माया आहे, पण माया म्हणजे सत्व रज तम यांनी युक्त अशी ही सृष्टी आहे. त्यातून माया मोह विकार निर्मिती होतात, प्रापंचिक गुंतात त्यातून निर्माण होतो, त्यातून वासना निर्माण होतात, त्यातून कर्मबंधनं निर्माण होतात, त्यातून प्रापंचिक गुंता निर्माण होतो. म्हणून मग याच्यावर उपाय काय आहे? याच्यावर उपाय आहे, सृष्टीचे मूळ नियम शोधून काढूयात, द्वेष मत्सर माया उन्माद टाळूयात, जन्म मृत्यू याचं भय टाळूयात, याबद्दलचा भ्रम टाळूयात. आत्तापर्यंत सांगितलेलं लक्षात आलं आहे? आता हळूहळू आपण समारोपाकडे जातो आहोत. स्वामीजींनी गीतेबद्दल अनेक ठिकाणी संदर्भ दिलेले आहेत. वाचकांच्या साधकांच्या माहितीसाठी, श्रोत्यांच्या माहितीसाठी काही संदर्भ सांगतो, आपण सविस्तर त्याचा अभ्यास जरूर करा. स्वामीजींनी कृष्ण कारस्थान या ग्रंथामध्ये 18 चढउतारातला अर्जुन म्हणजे 18 अध्यायांचं सार सांगितलेलं आहे.
त्यामध्ये स्वामीजींनी एक संदर्भ दिला आणि ते म्हणतात, पाप केव्हा निर्माण होतं? पाप विविध विकार आणि त्याचे जे हेतू असतात विपरीत, त्यातून निर्माण होतं. त्यातून गती प्रतिगती निर्माण होते. मग नरक याची व्याख्या करताना स्वामीजी म्हणतात, नरक म्हणजे असं काही एखादं स्थान नाही, स्वर्ग नरक. त्याची फोड लक्षात घ्या. नर अधिक क, नरनिर्मित दुःखाची स्थिती म्हणजे नरक आहे. नराने निर्माण केलेला स्थिती नरक. आणि मग याच्यावर उपाय काय आहे? ज्ञानाने दुःख दूर करायचं. मग कोणी म्हणेल, हो ज्ञान घेतलं म्हणजे आमचं सगळं दुःख होईल का? स्वामीजी म्हणायचे, नाही. ज्ञानाने सगळं दुःख जाणार नाही, पण मला दुःख आहे, मला दुःख आहे, ही जी माणसाची भावना आहे, त्या दुःखाचं दुःख पण दूर करणं हे ज्ञानाचं मुख्य लक्षण आहे. जीवनगीतेमध्ये याच संदर्भात स्वामीजींनी म्हटलेलं आहे की मग हे सगळं मी का समजून घ्यायचं आहे? मी हे सगळं सोडून ध्यानवृत्तीमध्ये लीन झालो तर नाही का चालणार? स्वामीजी म्हणतात, ध्यान चांगलंच आहे. अरे पण दिवसभर तू ध्यान करू शकणार आहेस का? नाही ना. मग तुला जगताना काय करायला पाहिजे, काय समजून घ्यायला पाहिजे? तुला शक्ती आणि शांती, कर्म आणि भक्ती, शक्ती की भक्ती, या सगळ्याचं ज्ञान करून घ्यायला पाहिजे ना. ते ह्या गीतेमध्ये सांगितलेलं आहे. आणि म्हणून भक्ती म्हटलं तर सोपी, अन्यथा खूप अवघड आहे. एक कृष्णाच्याच आयुष्यातली गोष्ट आहे बरं का. भगवान कृष्णांची एकदा सुवर्ण तुला करायचं ठरलं. काही निमित्त होतं आणि सुवर्ण तुला करायची ठरली. त्यांची एक पत्नी सत्यभामा म्हणाली, मी ह्या सुवर्ण तुलेचं सगळं नियोजन करणार. तराजूच्या एका पारड्यात भगवान कृष्ण बसले. सत्यभामेकडे अनेक दागिन्यांचा संग्रह होता. तिने सगळे दागिने आणले आणि त्या तराजूच्या दुसऱ्या पारड्यात टाकायला सुरुवात केली. थोडे आणले, अजून आणले, अजून आणले. कृष्णाचं पारडं वरती काही जाईना. तिच्या महालातले सगळे दागिने संपले, अजून मागवले तेही संपले, तरी पारडं खालीच. ती खजील झाली, एका बाजूला उभी राहिली. रुक्मिणी तिथे आली आणि तिने काय केलं? तिने जवळचं एक तुळशीचं पान घेतलं आणि त्या सुवर्णाच्या माथ्यावर ठेवलं. ते ठेवल्याबरोबर ते सुवर्णाचं पारडं खाली झालं आणि कृष्णाचं पारडं वरती आलं. रुक्मिणीने दागिन्यांच्या मार्फत सुवर्णाच्या मार्फत तुला नाही केली. तिने तुळशीच्या पानाच्या माध्यमातून समर्पित वृत्ती ती त्या तराजूमध्ये टाकली आणि ती त्या कृष्णाला प्रिय होती. हा भाग लक्षात घ्या. भक्ती आणि प्रेम सर्वस्व आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. आता या ठिकाणी अजून एक संदर्भ आहे. मग रुक्मिणीचं प्रेम, रुक्मिणीची भक्ती श्रेष्ठ होती की नाही? होतीच. पण स्वामीजींनी एका ठिकाणी म्हटलेलं आहे, राधेचं प्रेम, राधेची भक्ती याच्याही पेक्षा पलीकडे होती, कारण ती निरपेक्ष होती, कुठल्याही हक्कापासून दूर राहणारी होती. आणि म्हणून राधेची भक्ती ही अमूल्य होती, अव्यक्त होती आणि अटीविरहित होती. अशी भक्ती जी असेल त्यावेळेला तो भक्त श्रीकृष्णाच्या मूळ तत्वाशी एकरूप होऊ शकतो. आणि म्हणून ज्ञानावरचा, परमशक्तीने सांगितलेल्या ज्ञानावरचा विश्वास दृढ ठेवावा लागतो. जगताना, कर्म करताना कमी जास्त गती होणार, ती कमतरता चालते, पण भक्तीमध्ये गुणश्रेष्ठ असतो.
त्याच्यामध्ये निष्ठा श्रेष्ठ असते, त्याच्यात कमी जास्तपणा चालत नाही. आणि म्हणून याला स्वामीजींनी ज्ञानश्रेष्ठ भक्ती असं म्हटलेलं आहे. त्या दिशेने आपण चालणं, ते स्थिती गाठणं खूप अवघड आहे. त्या स्थितीत जाणं, चालणं हे महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आपण या मोहमयी जगाची रचना समजून घेतो आहे. एकाच कागदावर एकाच ब्रशने अनेक प्रकारची चित्र काढता येतील. आचार्य विनोबाजी म्हणतात, एकाच सतारीपासून अनेक राग निघतील, 52 अक्षरांपासून हजारो ग्रंथ निर्माण होतील. बृहदारण्यक उपनिषदात म्हटलं त्याप्रमाणे एका वाद्यापासून अनेक नाद निघतील. तसंच एका धान्यापासून अनेक प्रकारचे पदार्थ जेवणाला ते निर्माण नाही का होणार? होतातच. पण मग त्या सगळ्याच्यामध्ये माप जे असतं हे ग्रॅमच्या भाषेत नसतं, ते अनुभवाच्या भाषेत असतं, अनुभूतीच्या भाषेत असतं. एकदा काय झालं, एका आजीबाईंच्या खानावळीमध्ये काही लोक जेवायला गेले. त्यांना ते जेवण खूप आवडलं आणि त्यांच्याबरोबर काही तरुण भगिनी होत्या, मुली होत्या. त्या आजीबाईंकडे गेल्या आणि आजीबाईंना म्हणाल्या, हो तुमचा स्वयंपाक फार सुंदर झाला होता, आम्हाला जरा सांगा बरं काय केलं. सांगितलं त्यांनी. त्यातली एक मुलगी हुशार, स्वतःला समजत होती, ती गेली आणि म्हणाली, आजीबाई तुम्ही एवढं सगळं सांगितलं, प्रक्रिया सांगितली, आता मला सांगा या भाजीमध्ये तुम्ही किती ग्रॅम मीठ टाकलं, किती ग्रॅम तिखट टाकलं, किती ग्रॅम मसाला टाकला. ती आजीबाई म्हणाली, पोरी मी याच्यामध्ये चिमूटभर मीठ टाकलं, एवढे 2 चिमटी तिखट टाकलं, एवढ्या 3 चिमटी मसाला टाकला. ती म्हणाली, आजीबाई ते चिमटी म्हणजे मला कळलं नाही, माप कसं? आजीबाई म्हणाली, या सगळ्यासाठी अनुभव यावा लागतो. एक तरी ओवी अनुभवा यावी. आणि म्हणून सकाम भक्ती ही सुरुवातीच्या काळात चालेल, पण अंतिमतः निष्काम भक्तीकडे आपण वळलं पाहिजे. एकाच परमात्म्याची अनंत रूपं आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे. हे सगळं जाणणारा तो ज्ञानी भक्त आहे आणि तो अंतिमतः ईश तत्वामध्ये स्वतःला विलीन करून घेऊ इच्छित असतो. समारोपाच्या वेळेला लक्षात घेऊयात, मी काय केलं पाहिजे? मी परमेश्वराचं व्यापक स्वरूप समजावून घेईन. इंद्रियांमार्फत सुखाची इच्छा निर्माण होते, त्यातून मोहनिर्मिती होते, त्यातून भ्रमनिर्मिती होते, याचं ज्ञान करून घेईन. मला ते सगळं सोडणं शक्य नाही आहे, हळूहळू मी मार्ग आक्रमण करीन. सत्कर्मामुळे कर्मशुद्धी होईल, मोहनाश होईल हे मी समजून घेईन. आणि मग याचा परिणाम कशात होईल? याचा परिणाम म्हणून मी परमेश्वराची उपासना दृढ करत 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 समाधानाची प्राप्ती करून घेईन. एका बाजूने ईश्वर निर्मित नियमश्रेष्ठ मानणारे मी आणि दुसऱ्या बाजूने त्यावर निष्ठा ठेवून सत्कर्म करणार आहे. हे सगळं करणं म्हणजेच हा ज्ञान विज्ञान योग समजावून घेणं आहे. साधक बंधू भगिनींनो, आपण या अंतिम स्थितीकडे जाऊयात आणि त्यासाठी नेहमीप्रमाणे ओम हरिओम श्रीकृष्ण शरणम मम हा जप करूयात आणि त्यानंतर श्रीकृष्णाचं ध्यान करूयात. हरिओम हरिओम हरिओम. तेव्हा आपण शांत बसा, ताठ बसा, डोळे मिटा आणि माझ्याबरोबर म्हणायला सुरुवात करा. ओम हरि ओम
श्रीकृष्ण शरणं मम. ॐ हरि ओम श्रीकृष्ण शरणं मम. ॐ हरि ओम श्रीकृष्ण शरणं मम. ॐ हरि ओम श्रीकृष्ण शरणं मम. ॐ हरि ओम श्रीकृष्ण शरणं मम. ॐ हरि ओम श्रीकृष्ण शरणं मम. ॐ हरि ओम श्रीकृष्ण शरणं मम. ॐ हरि ओम श्रीकृष्ण शरणं मम. ॐ हरि ओम श्रीकृष्ण शरणं मम. ॐ हरि ओम श्रीकृष्ण शरणं मम. ॐ हरि ओम श्रीकृष्ण शरणं मम. शांत बसा. आता आपण 2 मिनटं श्रीकृष्णाचं ध्यान करणार आहोत. आपापल्या स्क्रीनवर आता श्रीकृष्णाची प्रतीकमूर्ती येईल, त्याच्यावर ध्यान करायचं आहे. सुरुवात करा. भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते. 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 भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं